लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्न पारखे कुटुंबातील जवळजवळ सर्व सदस्य जेवायला बसलेले असतात आणि या गोष्टीचा आनंद रुक्मिणीला असतो. रुक्मिणी म्हणते, किती दिवसातून आपण सर्वजण एकत्र जेवायला बसलो आहेत. तरी देखील ऋषभ आणि रत्नाकर नाही आहेत. ते देखील असते ना तर अजून आनंद वाटला असता. तेव्हा राजश्री म्हणते की नक्कीच ते सुद्धा येतील आणि आपलं घर सगळं भरल्यासारखं होईल. आता हळूहळू आपलं घर बघा अजून आनंदानं भरणार आहे. कारण लवकरच राघव आणि सिंधू लग्न करतील आणि मग आपलं घर पुन्हा एकदा आनंदानं भरणार आहे. पण राजश्रीची ही गोष्ट मात्र रुक्मिणीला पटलेली नसते. राघव आणि सिंधूचं लग्न व्हावं ही गोष्ट तिला न पटणारीच असते. तर राजश्री सर्वांना सांगत असते की आता मी अवनी आणि विनू यांना देखील हॉस्टेलमध्ये ठेवणार नाही. राघव आणि सिंधू यांच्या लग्नानंतर मी त्यांना आपल्या घरी घेऊन आणणार आहे. अवनीचं नाव काढताच मधूला मात्र चांगलाच ठसका लागलेला असतो आणि तिला लगेच राजश्रीने पाणी दिलेलं असतं. तेव्हा सिंधूला ही गोष्ट समजते. सिंधू म्हणते, मदर्स तू काहीच काळजी करू नको. आता आपलं सगळं घर आहे ना खरोखरच आनंदानं भरणार आहे. पण आपण आता लग्न करणार नाही. तेव्हा राजश्री म्हणते, काय? पण तू तर मला शब्द दिलायस ना लग्न करण्याचा, मग आता काय झालं? तेव्हा सिंधू म्हणते, म्हणजे आपण लग्न करणार आहे पण आपण आत्ता लग्न करणार नाही आहे. आपल्याला एक मोठी जबाबदारी आहे ती अगोदर पार पाडणार आहे. तुम्ही सगळे विसरला असाल पण आपण आपली जबाबदारी कधीसुद्धा विसरत नसतो. असं म्हणून ते रुक्मिणीला सांगते की आपली कोणती जबाबदारी आहे तुम्हाला माहीत आहे का? रुक्मिणी म्हणते, कोणती जबाबदारी? तेव्हा सिंधूने तिला सांगितले की अगोदर ऋषभ आणि रेश्मा यांना एकत्र आणायचं आहे आणि ते जोपर्यंत एकत्र येत नाही तर तोपर्यंत आपण लग्न करणार नाही. तेव्हा राजश्री म्हणते, अरे वा, हे तुझ्या लक्षात आहे तर अजून बरं झालं. हे काम पण महत्त्वाचंच आहे. हे काम झाल्यानंतर मात्र तुला लग्न करावं लागणार आहे. ऋषभ आणि ऋतुजा एकत्र येतील असं रुक्मिणीला मात्र वाटत नसतं आणि रुक्मिणी तसं बोलून दाखवते. तेव्हा सिंधू म्हणते की आगे आगे देखो होता है क्या, आणि विनायका वास्तू तथास्तू म्हणत असते. असं बोलून हसत हसत तिने रुक्मिणीची देखील गंमत केलेली असते. पण जर का खरोखरच ऋषभ आणि ऋतुजा एकत्र आले तर आपण तुला काहीही देऊ असं ऋतुजाने सांगितलेलं आहे. तर राघव देखील या गोष्टीवर खूपच खुश आहे. पण राघव या गोष्टीवर का खुश आहे हे मात्र रुक्मिणीला कळत नाही. ही सिंधू नाहीये, हे कृष्ण आहे, तरी देखील राघवला हिचा एवढा पुळका काय येतो असा प्रश्न देखील तिला पडलेला आहे. आणि आता सिंधू सर्वांना सांगते की आपल्याला त्यांना एकत्र आणण्यासाठी काही करावं लागलं तर आपण करूया. पण इकडं मधू विचार करते की खरोखरच हे दोघं एकत्र येतील का, आणि ते एकत्र येणार असतील आणि माझा प्लॅन सक्सेस होणार असेल तर मला सिंधूला मदत करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव आणि सिंधू एकमेकांना बोलत असतात. राघवला सिंधूने बोलवून घेतलेलं असतं आणि राघव तिला विचारतो की मला कशासाठी बोलवून घेतलेलं आहे. तेव्हा सिंधू सांगते की आपल्याला ऋतुजा आणि रेश्मा यांना एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी मी जो काही प्लॅन करणार आहे त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. तेव्हा तुम्ही काही झालं तरी मला मदत करणं गरजेचं आहे. तेव्हा राघव तिला म्हणतो की ठीक आहे, जर का तुझा प्लॅन हा जेन्युइन असेल आणि जर का ते खरोखरच येणार असतील एकत्र तर मी तुला मदत करायला तयार आहे. तेव्हा सिंधू म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा. राघव ते सगळं ऐकतो आणि आता बाहेर निघून गेलेला असतो. राघव बाहेर जातो तोच मधू घरामध्ये येते आणि तिला म्हणते की तू नक्की काय करायचं ठरवलेलं आहेस, आणि पहिली गोष्ट मला सांग की तू इतके दिवस काय करत होती, कुठं होती, तुझ्या डोक्यात काय चाललेलं आहे, मला जरा स्पष्ट बोलशील का? मधू आल्याबरोबर एकदम धाड बोलत असते. तेव्हा सिंधू तिला अगोदर शांत करते आणि म्हणते की तुझी एक्सप्रेस बंद कर, नाहीतर तुला दम लागेल आणि तुझ्या जीवाचं काहीतरी कमी जास्त होईल. त्यामुळं तू जरा शांत घे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे हे मला माहिती नाही आहे, पण मला एक गोष्ट चांगली माहिती आहे की ऋषभ आणि ऋतुजा यांचं लग्न लावणं गरजेचं आहे. तेव्हा मधू म्हणते, अगोदर मला तू सांग तू कुठे होतीस ते, आणि इतके दिवस तू काय केलंस ते सगळं मला ऐकायचं आहे. सिंधू तिला म्हणते की तू जरा थंड घे आणि आता मी काय करणार आहे ना तर तुला ते सांगते आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. ऋषभ आणि ऋतुजा एकत्र आले पाहिजेत का नाही ते अगोदर सांग आणि त्यासाठी आपण प्लॅन करूया.
पण मधू विचारत असते की तुझी ती मैत्रीण इथं कशाला आली होती ते खरं सांग आणि ती तुझी मैत्रीण होती का तेही सांग. तेव्हा सिंधू म्हणते, "हो, ती माझीच मैत्रीण होती आणि इथं आली होती त्याचं कारण म्हणजे माझं आणि या राघवचं लग्न होणार आहे ना, हा राघव इथले कुटुंबीय कसे आहेत ते पाहण्यासाठी." मधू म्हणते, "पण तुझं लग्न तर होणार नाहीये. आपला प्लॅन तू विसरून गेली आहेस का? ऐन लग्नाच्या वेळेस तुला पळून जायचं आहे." तेव्हा सिंधू म्हणते, "मला सगळं आठवतंय. मग जी मुलगी लग्नाच्या आधी पळून जाऊ शकते ना, ती लग्नाच्या वेळेससुद्धा पळून जाऊ शकते. उलट आता तुझ्या प्लॅनला चांगली मदत होणार आहे. आणि तू काही काळजी करू नको. आपल्या डोक्यात सगळ्या गोष्टी अगदी फिट बसलेल्या असतात. तुझ्या पण डोक्यात काही गोष्टी फिट ठेव आणि तू सिंधूचं काय केलं होतं ते आपल्या डोक्यात फिट आहे बरं का." सिंधूचं नाव काढल्यावर मधू एकदम शांत होते. त्यानंतर सिंधू, ऋतुजा आणि रुक्मिणी यांना घेऊन बसलेली आहे आणि त्यांना ती सगळा प्लॅन सांगते. आपल्याला काय काय करावं लागणार आहे. आपल्याला जर का ऋतुजा आणि रेश्मा यांना कायमस्वरूपी म्हणजे आयुष्यभरासाठी एकत्र आणायचं असेल, तर माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे. ऋतुजा विचारते की कसला प्लॅन आहे आणि आता सिंधू त्यांना प्लॅन एक्सप्लेन करत आहे. आपल्याला अशा काही गोष्टी कराव्या लागतील आणि मला त्यासाठी तुमच्या दोघींची मदत लागणार आहे. ऋतुजा तेव्हा जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा एकदम ती खुशच होते आणि म्हणते, "मी तुला अगदी 100% पाठिंबा देते आणि 100% तुझी मदत करते. माझ्यासाठी मला ती दोघं एकत्र येणं गरजेचं आहे." सिंधू म्हणते, "तुम्ही काहीच काळजी करू नका. आता बघा मी काय काय करते. तुम्ही फक्त माझ्या होला हो म्हणा." दुसऱ्या दिवशी सकाळीच सिंधूने जोरजोरात गाणी लावलेली आहेत. आलिया दारात, अजब वरात, पोराला न्यायला पोरगी दारात, हे गाणं ऐकून रुक्मिणी धावत पळतच आलेले आहे आणि इतक्या जोरात का गाणे लावलेले आहेत याचा जाब ते सिंधूला विचारत असते. तेव्हा सिंधू सांगते की आज लग्न आहे. हे ऐकल्यावर रुक्मिणीला तर मोठा धक्काच बसतो. ऋतुजाला देखील कळत नाही की नक्की कशाचं लग्न, कोणाचं लग्न आणि अचानक कशामुळे लग्न आहे. तेव्हा सिंधूनं सगळ्यांना सांगितलंय की आज ऋषभचं लग्न आहे. ऋषभसाठी एक चांगली मुलगी बघण्यात आली आहे आणि तिचं त्वरित आजच्या आज लग्न होणार आहे. हे ऐकल्यावर रुक्मिणीला तर मोठा धक्काच बसतो. लग्नाबाबत मला कुणी काही सांगितलं नाही आणि अचानक हे लग्न का होतंय? तेव्हा ऋतुजा आणि राजश्री सांगतात की हो, आज ऋषभचं लग्न आहे आणि आम्ही देखील या लग्नाला पाठिंबा देत आहोत. कारण ऋषभचं आता चांगलं व्हायला पाहिजे. अगोदरच त्यांनी डिव्होर्स घेतलेला आहे आणि त्यामुळं तो खूपच अस्वस्थ आहे. असा पण तो वाईट झालेलाच आहे. तर आता लग्न करून अजून थोडा वाईट झाला तर काय फरक पडतोय? असं देखील ऋतुजा बोलते आणि माझ्या मुलाच्या आनंदातच माझा आनंद आहे. त्यामुळे त्यांनी अचानक जरी सांगितलं की मी लग्न करणार आहे, तरी देखील मी त्याला या गोष्टीसाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन देणार आहे. रुक्मिणीला मात्र खूपच राग आलेला असतो. हे सगळं पाहून रेश्मा मात्र अगदी अस्वस्थ झालेली असते. ऋषभचं लग्न आहे आणि तो हे लग्न करतोय, मला त्यांनी काही सांगितलं नाही, या गोष्टीचा राग तिच्या डोक्यामध्ये असतो. तर रुक्मिणीला मात्र ही गोष्ट अजिबातच पटलेली नाहीये. नक्की तू मुलगी बघितलेली तर आहेस का? कसली आहे? कुठली आहे? असं ती ऋतुजाला विचारते. ऋतुजा म्हणते, "मुलगी आहे ना, माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. आता ऋषभ जे म्हणतोय तेच मी करणार आहे. मला त्याला आता असले काही प्रश्न विचारायचे नाहीयेत." आणि राजश्री देखील तेच सांगते. राजश्री म्हणते, "ऋषभचा आनंद हाच आता आपला आनंद आहे आणि त्यामुळे या प्रश्नांना आता काही अर्थ राहिलेला नाहीये." तर राघव देखील या लग्नाला प्रोत्साहन देतानाच आपल्याला पाहायला मिळतो. राघव देखील रुक्मिणीला म्हणतो की ऋषभचा आनंदच आपला आनंद असणार आहे ना. तेव्हा मधूला खूपच राग येतो आणि मधू म्हणते, "बिचाऱ्या रेश्माचं कोणच विचार करत नाहीये. रेश्माला किती वाईट वाटत असेल याचा थोडा तरी विचार करा." खरोखरच रेश्माला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा मधू तिला म्हणते की रेश्मा, तू काहीच काळजी करू नको. तुला देखील आपण चांगला मुलगा बघूया आणि तुझं देखील लग्न लावून टाकूया. तेव्हा सिंधू म्हणते, "तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा. पण आज मात्र लग्न होणार आहे ते म्हणजे ऋषभ दादाचं आणि त्यासाठी मुलगी आता येतच आहे." आणि तेवढ्यात ऋषभ मुलीला घेऊन दारात आलेला असतो. ऋषभ आलेला आहे हे ऐकून सर्वजण आता दारात जातात. कारण दारामध्ये ऋषभ आणि ती मुलगी दोघीही उंबऱ्याच्या जवळ उभारले असतात. सिंधू, राजश्री आणि ऋतुजा यांना म्हणते की आता या दोघांचं स्वागत करणं गरजेचं आहे. या मुलीची नजर काढणं गरजेचं आहे आणि आपल्याला या दोघांचं स्वागत करून आजच्या आज पटकन लग्न लावणं गरजेचं आहे. तेव्हा
ऋतुजा धावत पळतच त्यांचं स्वागत करण्यासाठी दारामध्ये जाते आणि त्यांच्या अंगावर फुलं टाकून ऋतुजा त्या दोघांचंही स्वागत करते. सिंधू या गोष्टीवर खूपच खुश झाली आहे. आता हे दोघंही आतमध्ये येतील आणि लगेच या दोघांचं आपण लग्न लावून टाकणार आहोत, कारण आता त्यांचं स्वागत तर आपण केलेलं आहे. तेव्हा रुक्मिणी मात्र चिडलेली आहे. अगं ही मुलगी, ही कोण आहे मुलगी? हिचं नाव गाव काय? हिचे आईवडील काय करतात? हिचं खानदान काय आहे? काय पाहिलं आहे का तू ऋतुजा? तेव्हा ऋतुजा म्हणते, जे काय असेल ते असू द्यात. आता मला त्या गोष्टीची काहीही चिंता नाही आहे. आज माझा ऋषभ किती खुश आहे ना ते बघा. सिंधू देखील म्हणते की आता त्या गोष्टींचा काही उपयोग नाही आहे, कारण आज लग्न होणार आहे आणि आता थोड्याच वेळात होणार आहे. त्यामुळं आपण या गोष्टीचा विचार करणं सोडून देऊया. पण रेश्मा मात्र या सगळ्या गोष्टीनं खूपच चिंतातूर झालेली असते. रेश्माला खूपच काळजी वाटत असते, कारण ऋषभ दुसरं लग्न करतोय या गोष्टीवर अजूनही तिचा विश्वास बसलेला नसतो. तर त्या दोघांचं यथोचित स्वागत आता ऋतुजानं केलेलं असतं आणि त्या दोघांनाही आतमध्ये बोलवलेलं असतं. राघव म्हणतो, आता तुम्ही दोघेही बसून घ्या आणि थोड्याच वेळात आपण लग्नाची तयारी सुरू करणार आहोत. थोड्याच वेळात ही प्रोसेस सुरू होईल आणि आता तुमचं धूमधडाक्यात आपण लग्न लावणार आहोत. मधूला मात्र चाललेल्या प्रकाराचा खूपच राग आलेला असतो, कारण आपल्याला तर याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे आणि आता राघव देखील या लग्नाला प्रोत्साहन देतोय. या गोष्टीमुळे मधूला खूपच राग येत असतो. पण मधू म्हणते की जे काय होतंय ते होऊ द्या, आपल्याला तरी या गोष्टीचं काय करायचं आहे. राघव देखील या लग्नामुळे खुश आहे ही गोष्ट मधूने पाहिलेली असते. आता राघव सर्वांना म्हणतो की लवकरच लग्नाची तयारी सुरू होणार आहे. राघव देखील या लग्नामुळे खुश आहे हे पाहून रेश्माला मात्र चांगलाच धक्का बसलेला आहे. खरंच आता हे लग्न कोणीही थांबवू शकत नाही ही गोष्ट तिला समजलेली असते. रुक्मिणी अजून देखील अस्वस्थ आहे. रुक्मिणी म्हणते, ऋषभ तुला खरोखरच हे लग्न करायचं आहे का? तू नक्की काय ठरवलंयस मला सांगशील का? ऋषभ मात्र त्या कोणत्याच गोष्टीचं उत्तर देत नाही. ऋषभ म्हणतो, आता जे होणार आहे ते अगदी चांगलं होणार आहे, कारण मला जे आवडतंय आणि जे योग्य वाटते तेच मी करतोय. तर सिंधू देखील म्हणते की आता बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आज हा लग्नाचा सोहळा व्यवस्थित पार पडणं एवढंच आपल्यासाठी गरजेचं आहे. राजश्री देखील तेच म्हणते. आता लवकरात लवकर हे लग्न पार पडेल आणि माझा ऋषभ आयुष्यभरासाठी खुश होईल. त्याच्या आनंदासाठी आपण जे काय करतोय ते मला खूपच चांगलं वाटत आहे. सिंधू म्हणते, बास हेच तर पाहिजे. आता माझ्या ह्या दादाचं लग्न झालं ना, मग बघा घरामध्ये कसा आनंद होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता रेश्माचा बांध फुटलेला आहे आणि रेश्मा ऋषभच्या अंगावर जाऊन त्याला प्रश्न विचारत आहे. ऋषभ, तू हा लग्नाचा निर्णय मला न विचारता का घेतला, याचं काही एक्सप्लेनेशन देऊ शकशील का? तेव्हा तो रेश्माला म्हणतो की हो, मी ते एक्सप्लेनेशन देऊ शकतो. हे सगळं तुझ्यासाठीच चाललेलं आहे. तुला आता मूव्ह ऑन व्हायला सोपं पडावं. मी जर का लग्न केलं नाही तर तू अजूनही माझ्यातच गुरफटून राहशील आणि तसं व्हावं असं मला वाटत नाही. त्यामुळं आता मी लग्न करून टाकतोय. आता मी लग्न केलं की तूही लग्नाला मोकळी झाली आणि तू माझ्यापासून मूव्ह ऑन व्हायला मोकळी झालेली आहेस. तर इकडे रुक्मिणी राजश्रीशी बोलत आहे आणि ती राजश्रीला सांगत आहे की तू या सिंधूच्या प्लॅनमध्ये कशाला गेलेली आहेस? अगं ही सिंधू काय आहे, कोण आहे तुला माहीत आहे का? आणि ही सिंधू असती तर गोष्ट वेगळी. ही तर सिंधू देखील नाही आहे असं आता तिच्या तोंडातून गेलेलं असतं. तेव्हा या गोष्टीचा खूपच मोठा धक्का राजश्रीला बसलेला आहे. राजश्री म्हणते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला समजतंय का? मी सिंधूची मदत घेते आणि तुम्ही तिला सिंधू नाही आहे असं का म्हणताय? आणि आता रुक्मिणीला कळत नाही आहे की कसं समजावून सांगावं ते. रुक्मिणी राजश्रीला बोलत आहे आणि ही सिंधू नाही आहे असं सांगते, तेव्हा राघव पाठीमागून आलेला आहे आणि राघवने देखील हे ऐकलेलं आहे. आता राघव या गोष्टीवर कसा रिॲक्ट होईल, तो रुक्मिणीला काय सांगेल आणि राजश्रीला देखील कसं समजावून सांगेल ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.